सुख शांतीची प्रेरणा देणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे मंदिर देशामध्ये अनेक ठिकाणी आहे। मात्र यवतमाळच्या बोरगाव या ठिकाणी श्रीरामाच्या मंदिराला आगळी वेगळी परंपरा लाभलेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आहे आणि अतिशय चांगली देखावा मूर्ती आहे। या ठिकाणी गेल्या 150 वर्षापूर्वीची मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। बोरगाव येथील श्रीरामाच्या मंदिराला आगळी वेगळी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे। रामभक्त मानुदास महाराजांच्या पदस्पर्शामुळे बोरगाव हे गाव पावन झाले, पण मंदिराची नीती जादुई चिमट्यावरील भाविकांची श्रद्धा आणि रामनवमीचा उत्सव आणि दुसऱ्या दिवशी चिमट्याच्या दहीहंडी फोडण्यासाठी त्याचा केला जाणारा वापर, त्यामुळे ही परंपरा गेल्या 150 वर्षापूर्वीपासूनची असल्याचं या ठिकाणी बोलल्या जाते। माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहे, पण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही या मंदिराचा इतिहास आणि या मंदिराची पार्श्वभूमी कशी आहे? या मंदिराची पार्श्वभूमी म्हणजे आता बऱ्याच म्हणजे आमच्या आजोबांनी या मनमहाराजाला आणलेला आहे इथे आणि तेव्हापासूनच यांची हे चालू आहे। समजाची गेल्या कित्येक वर्षापासून रामनवमीचा उत्साह साजरा होतो आणि कशा पद्धतीने हा उत्साह साजरा केला जातो? नाही, बऱ्याच दिवसापासून आता म्हणजे हो जवळपास 100 ते 150 वर्षापासून। आणि त्या काळात म्हणजे पुरी म्हणजे शिरापुरीचं जेवण राहत होतं बिलकुल बस। कम से कम 20 ते 25 पोत्याचा घेऊचा अनाज लागतो। तसंच यासाठी फेमस आहे रामनवमी हे निमित्त बऱ्याच गावचे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं आहे की बोरगाव येथील श्रीरामाच्या मंदिराला आगळी वेगळी परंपरा लाभलेली आहे। या ठिकाणी श्रीराम भक्त मानुदास महाराज यांनी भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली होती। गेल्या 150 वर्षापूर्वीची परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे आणि गावातील नागरिकांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवलेली आहे। रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात, महाप्रसादाचा लाभ घेतात, त्यामुळे श्रीरामनवमीचा उत्सव जिल्ह्यात एकमेव मोठ्या पद्धतीने साजरा केल्या जाण्याची परंपरा यवतमाळच्या बोरगाव या ठिकाणी आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।